आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्यांना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात मी सुजाता जोशी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. एवढा सुंदर सनसेट आणि एवढं निसर्गरम्य वातावरण मुंबईत फार क्वचित आपल्याला बघायला मिळतं आणि आज ते आपल्याला बघायला मिळाले सीवूड्स NRI कॉम्प्लेक्समध्ये नेरुळला, जिथे आपण भेटायला आलोय मिसेस सुलभा कुलकर्णी यांना. तर चला त्यांच्याशी भरपूर गप्पा मारूया आणि काही कारवार स्पेशल रेसिपीज त्यांच्याकडनं शिकूया. नमस्कार. या नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आमच्याकडून तुमचं स्वागत सगळ्या टीमला. थँक्यू. मला ओळख करून देता? हां, मी मिसेस कुलकर्णी, मी ठाण्याला राहते. माझ्या ह्या 2 मुली आहे आणि हे माझे मिस्टर. नमस्कार. आणि ही मोठी मुलगी इथे राहते, तिच्या घरी मी आता आलेली आहे. आणि ही धाकटी मुलगी माझी वैशाली नेरुरकर, ही गिरगावला राहते. नमस्कार. आणि तुम्ही काय करता काकू? इन्शुरन्स कंपनीमध्ये होते. ओके. लवकर मला हे मुलं झाल्यावर मला सोडावं लागलं. त्यावेळेला पाळणाघर वगैरे नव्हतं ना, नाही, सोयी नव्हत्या एवढ्या. आणि घरात सांभाळायचा वगैरे त्रास व्हायला लागला, म्हणून मग मी नोकरी सोडली. मग शिवण क्लास आणि हे वगैरे सगळं जॉईन करून शिवणमध्ये मी एकदम एक्सपर्ट झाले. अरे, महिला मंडळ जॉईन केलं आणि मग महिला मंडळात बरीच कामं केली, कॅशियर म्हणून 2-3 वर्ष. अच्छा. आणि असे सगळे हे होऊन मग चांगले रमले. आणि मग आमच्या कारवारचे लोक ना असे सगळीकडे मिक्स होत नाहीत. अच्छा. म्हणजे घर आणि आपलं हे एवढंच काम ह्याच्यातच असतं. म्हणून मग मी काय केलं की सगळ्या आमच्या कारवारी जे ठाण्याला राहतात त्यांच्या सगळ्यांच्या घरी गेले आणि त्या सगळ्या मुलींना बाहेर काढलं, बायकांना. आणि त्यांना सांगितलं आपण काहीतरी सगळेजण महिन्याला जमूया एकत्र आणि मग आपण काहीतरी करूया. मग त्यांनी प्रोत्साहन आणि दिलं आणि चांगल्या 15-16 बायका तयार झाल्या. माझ्याहून मोठ्या सुद्धा होत्या. म्हणजे सॉलिड कन्व्हिन्सिंग पॉवर आहे तुमच्याकडे. आणि ते अजून चालू आहे. आता 29 वर्ष झाली. 29 वर्ष सगळ्या उत्साहाने काम करतात. भिशीला काय काय पदार्थ करतात, कॉम्पिटिशन्स असते, ट्रिप काढतात. आणि हौजी आमची नेहमीची म्हणजे मजा करायलाच. असं काय आम्ही दान बिन किंवा हे असं नाही, पण मजा खूप महत्वाचा भाग असतो. कारण फक्त घरात बसून चूल आणि मूल करण्यापेक्षा त्यांना जरा घरातनं बाहेर काढतात सगळ्यांना. त्यामुळे ते आता सगळं चालू असल्याने मला फार आनंद आहे त्याचा. आता मी जात नाही माझ्या प्रकृतीमुळे. अच्छा. पण मध्ये मध्ये मग त्या सारख्या बोलवतात, मग मध्येच एक चक्कर मारून येते. असं आहे माझं. आणि काका तुम्ही काय करता? मी ज्येष्ठ सेवा निवृत्त नागरिक आहे, जागृत नागरिक आहे. लेखन आणि लेखनाची मला आवड आहे. ओके. रेडिओवरची माझी नाटकं पण झाली आहेत. म्हणजे आमच्या कोकणीतून अच्छा अच्छा बरीचशी नाटकं झाली, मुलाखती हे ते चालू. आणि आमचं जर्नल आहे, मुखपत्र जर्नल आहे, त्याच्यामध्ये माझे बरेच लेख प्रसिद्ध होतात. अरे वा. आणि मी प्रासंगिक पण मी जे लेखन केलं आहे त्याच्यावरती एक पुस्तक प्रसिद्ध केलं. अच्छा अच्छा. असं प्रायव्हेट सर्क्युलेशन. व्हेरी नाईस. आणि मुख्य म्हणजे आयुष्यात टीव्हीवरती यायचं माझं स्वप्न होतं, ते आज पूर्ण झालं तुमच्या जीच्या कृपेने. खूप मजा आहे. आणि तुम्ही काय करता? नमस्कार, माझं नाव हेमांगी नाईक आणि मी ॲक्च्युली सोशल काउन्सिलर आहे. आणि माझं हार्मनी काउन्सिलिंग सेंटर नावाची एक स्वयंसेवी संस्था आहे आणि आम्ही गेली 15 वर्ष नवी मुंबईत काम करतोय.
डिस्लेक्सियाची जी मुलं असतात ना, म्हणजे ज्यांना अभ्यासामध्ये खूप प्रॉब्लेम्स असतात, त्यांचा IQ नॉर्मल किंवा समटाईम्स अबाव ॲव्हरेज असतं, पण ते त्यांना खूप रीडिंग रायटिंग किंवा ॲरिथमॅटिकमध्ये प्रॉब्लेम्स असतात. आम्ही नवी मुंबईत सगळ्या शाळांमध्ये, म्हणजे ऐरोली टू न्यू पनवेल सगळ्या शाळांमध्ये जाऊन अवेअरनेस प्रोग्राम्स कंडक्ट करून त्या मुलांना आयडेंटिफाय करून आमच्याकडनं IQ टेस्टिंग होते. ती टेस्टिंग करून मग आम्ही त्यांना गव्हर्नमेंटकडनं सर्टिफिकेट मिळालं लर्निंग डिसॅबिलिटीचं, आणि ते पुढे 10वी 12वी होऊन आता छान शिकतायत सगळे. तर ते आम्ही काम करतो. वा. आणि तुम्ही काय करता? मी मार्केटिंग मॅनेजमेंट करून ORG मार्ग या कंपनीत 9 वर्ष काम केलं रिसर्चर म्हणून. मग ते क्विट करून मी स्वतःचा व्यवसाय केला आणि मी फ्रीलान्सर आहे. काकू, तुमच्या घरची खाद्य संस्कृती कशी आहे? आमच्या घरचे सगळे मासे खाणारे लोक असले कारणाने जास्त ते फिशच असतं. फिश जास्त असतं. चिकन मटन पेक्षा सुद्धा फिशवर जास्त हे असतं. आणि मग मध्ये हे असलं की मग बाकीच्या उपवासाच्या वेळेला वगैरे त्याचे सुद्धा वेगळे वेगळे प्रकार आम्ही करतो. बरोबर. मग आज तुम्ही आम्हाला कुठल्या रेसिपीज दाखवताय? आज मी तुम्हाला कोकोपाईन मॉकटेल दाखवणार आणि कोलंबी घालून मायाळूची भाजी. ओके. आणि अनसा फणसाची भाजी आमची स्पेशल. वा. आपण लगेच करायला घेऊया. होय, चला. सगळ्यात आधी आपण कुठली रेसिपी करतोय? आधी आपण मायाळूची भाजी कोलंबी घालून करतो. कोलंबी घालून मायाळूची भाजी. मला साहित्य सांगणार? हो. ही मायाळूची भाजी, ही कोलंबी, हे खोबरेल तेल, हे बारीक चिरलेला कांदा, हे धणे पावडर आणि बेडगी मिरची, खोबरं, जाडा चिरलेला कांदा, मीठ, हळद आणि चिंच. सगळ्यात आधी काय करायचं? सगळ्यात आधी ह्याच्यात थोडंसं पाणी घालून थोडंसं मायाळूची भाजी चिरलेली. ही अशी पानं असतात? पानं असतात. हो, अशी पानं असतात. आणि त्याचे जे देठ असतात ते पण 1-1 इंच कापून त्याच्या भाजीत घालायचे. ओके. देठासकट घ्यायची. ओके. ते अख्खा असे मोठे सगळे घाला. आणि जाडा कांदा पाण्यावरच शिजवायची डायरेक्ट? हा, पाण्यावर शिजवायची आणि फोडणी वरनं घालायची. ओके. हे आधी थोडीशी वाफ काढून घ्यावी लागेल. झाकण ठेवू? हो. आता ह्याची वाफ येईपर्यंत आपण मसाला वाटून घेऊया. ओके. ह्याच्यामध्ये खोबरं ह्याच्यात घेऊ? हो. थोडीशी धणे पावडर अर्धा चमचा, म्हणजे हे भाजून घेतलेले धणे आहे त्याची पावडर करून ठेवली, म्हणजे प्रत्येक वेळेला घालता येतं म्हणून मी तयार ठेवलंय. आणि 2 बेडगी मिरची, ही अशी देठ काढून. हा, 2 मिरची, थोडीशी चिंच एवढी? हो. हा, एवढी बस. आणि ही भिजवलेली वगैरे नाही ना चिंच? चिंच भिजवून घ्यायची. हा. आणि ते सर्व वाटून घ्यायचं. ओके. आता ह्याला थोडासा पाण्याचा हात लागेल ना? हो, थोडंसं पाणी घालून मसाला वाटून घ्यायचा. ओके. मग आधी हे वाटून घेऊया. हा, आधी हे वाटून घेऊया. आता हे वाटून झालंय ना आपलं? हो, आता वाटून झालं. आता काय करायचं? आता भाजी काढून त्यात कोलंबी शिजायला घालायची. अच्छा, भाजी काढायची का? भाजी काढायची नाही, ह्या भाजीत कोलंबी घालायची. ओके. सगळी घाल. ओके. आणि त्याच्यावर थोडीशी हळद घालायची, 1/2 चमचा. ते थोडीशी हलवून परत वाफ काढून घ्यायची. ओके. आता परत झाकण ठेवून ह्याची वाफ, आता एक वाफ काढायची. वाफ काढायची. तुम्हाला खूप आधीपासून जेवण करायला आवडायचं, लग्नाच्या आधीपासून? हो, खूपच आधीपासूनच माझी आवड होती ती जेवणाची आणि हे करायची. आणि किती वेगळे माझी आई पण खूप वेगळे पदार्थ, आम्ही इंदूरला होतो लहानपणी. अच्छा. त्यामुळे इंदुरी पदार्थ हे ते सगळं वेगळे करायचे. ते आता मला नाही. मध्येच एकदा 30-40 वर्षांनी गेले होते आणि जाऊन आमची शाळा वगैरे सगळं बघून आले होते. पण इंदूरला आम्ही पुष्कळ धमाल, तिथे मी सगळे क्लासेस जॉईन केले होते, गाण्याचे क्लासेस. ओके. हे खरं म्युझिकमध्ये विशारद पण केलंय. अरे वा. पण तो आवाज गाण्याचा पुढे हे ठेवलं नाही
लग्नानंतर मी ठेवू शकले नाही. त्यामुळे ते राहून गेलं. हम्म. आणि मग बाकीचे सगळे पण त्यामुळे तुम्ही बाकी किती किती गोष्टी केल्या? हो थोड्या जशा जमतील तशा करायच्या. म्हणजे स्वस्त बसले नाही. हो माणसाच्या स्वभावातच ते नसतं कधी कधी. स्वस्त असं नुसतं बसून नाही राहता येत. नाही तसं त्यामुळे ते सगळं करत राहिले. आता ह्याच्यात उघडू का? हो ह्याच्यात थोडंसं मीठ, आणि आता हा वाटलेला मसाला घालायचा. ओके सगळा घालू का? सगळं घाल. प्रॉन्स लगेच शिजतात ना तसे? हो प्रॉन्स लगेच शिजलेच पाहते. Yeah. रंग कळतो आणि ते असे राऊंड होतात. राऊंड होतात. राईट. आता ह्याच्यात काय करायचं आपण? आता ह्याच्यात खोबरेल तेलात कांद्याची फोडणी द्यायची. आता काय? आता खोबरेल तेल घाला. ही खोबरेल तेलातच करतात का? शक्य तेवढं आमच्या गावच्या लोकांना खोबरेल तेल जास्त आवडतं, पण ज्यांना नाही आवडत त्यांनी गोड्या तेलात घातले तरी. अजून हा चांगला जास्त ब्राऊन करायचा. हो ती फोडणी घालून लगेच झाकून. ओके लगेच झाकण ठेवायचं. बस. आणि सर्व करतानाच लगेच उघडायचं. हो आणि आपली भाजी तयार आहे. तयार आहे आता भाजी. चला रेसिपी तयार आहे. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. मायाळू आणि कोलंबीची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मायाळूची भाजी, कोलंबी, खोबरेल तेल, धणेपूड, बारीक चिरलेला कांदा, जाडसर चिरलेला कांदा, ओलं खोबरं, बेडगी मिरची, चिंच, हळद आणि मीठ. कृती: प्रथम एका कढईमध्ये पाणी गरम करून त्यामध्ये निवडलेली मायाळूची भाजी आणि जाडसर चिरलेला कांदा घालून ती वाफवून घ्यावी. एका बाउलमध्ये ओलं खोबरं घेऊन त्यामध्ये धणेपूड, 2 बेडग्या मिरच्या आणि भिजवलेली चिंच घालून हे मिश्रण मिक्सर मधून एकजीव करून घ्यावं. वाफवलेल्या मायाळूच्या भाजीमध्ये कोलंबी आणि हळद घालून हे मिश्रण वाफवून घ्यावं. त्यामध्ये मीठ आणि कांदा खोबऱ्याचं वाटण घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. फोडणी पात्रामध्ये खोबरेल तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेल्या कांद्याची फोडणी करावी. ती मायाळू आणि कोलंबीच्या भाजीमध्ये एकजीव करून घ्यावी. आपली पुढची रेसिपी कोणती? पुढची रेसिपी अनसा फणसाची भाजी. अनसा फणसाची भाजी. वा. अननस, फणस आणि आंबे हे सगळे मिळून आता उन्हाळा सुरू झाला ना. आता हे सगळी फळं यायला लागली. बरोबर. म्हणून त्याची भाजी दाखवणार आहे. मला साहित्य सांगता? अननस आणि आंबा, फणस बिया काढून साफ करून तुकडे करून घेतले, आणि गूळ, खोबरं, जिरं, मोहरी, हिंग, मीठ, लाल मिरची पावडर आणि हळद. आता वळूया आपल्या कृतीकडे. तर सगळ्यात आधी आपण काय करणार? सगळ्यात आधी आपण बाउलमध्ये सगळे फळं एकत्र करून घेऊ. म्हणजे अननस, फणस. अननस, फणस. हा कापा आहे का बरका? बरका आहे. बरका नाही, बरका नाही, कापा. कापा आहे ना, म्हणजे तो कडक असतो. कडक असतो तो बुळबुळीत असतो. नाही नाही, हो बुळबुळीत असतो तो. आता आंबा हा सगळा मऊ करून घ्यायचा. सालं काढून त्याच्या रसासकट, कोई सकट आंबा घालायचा. त्याच्यात थोडासा गूळ, सगळं घालू नको, बस एवढं. बस. आणि हे ठेवून द्यायचं का लगेचच करायला घ्यायचं? लगेचच करायला घ्यायचं. आता काय करायचं? आता याच्यात तेल घ्यायचं. बघा. हिंग, एवढा. मोहरी, बस मोहरी तडतडली की लगेच जिरं घालायचं. ओके. आता लगेच हे घालायचं. हे सगळं कोई सकटच आंबा घालायचा. कोई सकट आंबा घालायचा. थोडंसं पाणी घालायचं.
थोडी पाव चमचा हळद. जास्त वास आला न पाहिजे हळदीचा, ओके. पण रंग आला पाहिजे. बस बस बस. आता आता झाकून ठेवायचं. साधारण किती वेळ ठेवायचं झाकण आपण? हे साधारण 5 मिनिटात शिजतं. 5 मिनिटात. त्याला काय वेळ लागत नाही. तोपर्यंत आपण मसाला वाटून घेऊया. ओके. ह्याच्यात हं. जिरं किती एवढं? हां. खोबरं आणि मिरची पावडर. आता हे आपण आता हे वाटून घेऊया. थोडंसं पाण्याचा हात लागेल त्याला. हो हो. थोडंसं पाणी घालून वाटून घे. आता हे वाटण तयार झालंय ना वाटण आपलं? तयार झालंय. आता हे उघडून बघू. हां, आता चांगलं शिजलंय. ओके. थोडंसं मीठ घालायचंय. बस. आणि आता वाटण घालायचं. हे सगळं घालू? जिरं, मिरची आणि खोबऱ्याचं आपण आता खोबऱ्याचं केलं. आणि कशाबरोबर खातात सहसा? हां, जास्त करून पुरी किंवा घडीच्या पोळ्या. ओके. त्याच्याबरोबर जरा जास्त चांगली लागते. बस झाली भाजी. भाजी तयार आहे. तयार. आता सर्विंग बोल मध्ये काढून रेडी करायची. चला, आपली अणसा फणसाची भाजी तयार आहे. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. अनसा फणसाची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: अननस, आंबा, फणस, ओलं खोबरं, गूळ, जिरेपूड, हिंग, मीठ, तिखट आणि हळद. कृती: प्रथम एका बाउलमध्ये अननसाचे तुकडे, फणस, आंबा आणि गूळ घेऊन मिश्रण एकजीव करून घ्यावं. एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिंग, मोहरी आणि जिऱ्याची फोडणी करावी. त्यामध्ये अननस, आंबा, फणस आणि गुळाचं मिश्रण, पाणी आणि हळद घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. एका बाउलमध्ये जिरं, खोबरं, तिखट आणि पाणी घालून मिश्रण एकत्र वाटून घ्यावं. अनसा फणसाच्या भाजीमध्ये मीठ, जिरं खोबऱ्याचं वाटण आणि पाणी घालून शिजवून भाजी सर्व्ह करावी. आपली पुढची रेसिपी कोणती? आपली पुढची रेसिपी कोको पाईन मॉकटेल. कोको पाईन मॉकटेल. हां. आता वळूया आपल्या मॉकटेलकडे. तर मला कोको पाईन मॉकटेलचं साहित्य सांगता? हां, अननसाचे तुकडे जर पाहिजे असल्यास आणि शहाळ्याचं पाणी घ्यायचं, मध आणि पायनॅपल ज्यूस, लिंबाचा रस, चाट मसाला आणि मीठ. सगळ्यात आधी काय करायचं? सगळ्यात आधी शहाळ्याचं पाणी घालायचं. सगळं घालूया. हां. आणि ज्यूस अननसाचा. हा रेडीमेड क्रश मिळतो ते आहे? हो. साखरे सकट असतो तो? हो. आता? आणि 1 चमचा लिंबाचा रस. एक चमचा मध. थोडे अननसाचे तुकडे घालायचे. पाहिजे असल्यास, नाही घातलं तरी चालतं. ओके. बस. आता ग्लासमध्ये घातल्यानंतर चाट मसाला आणि मीठ घालून हलवायचं. ओके. मग आता ग्लासमध्ये ओतू का आधी? हो. आता ह्याच्यात थोडंसं मीठ आणि वरून चाट मसाला. एकदम थोडं ना? बस, हे झालं तयार. कोको पाईन मॉकटेल तयार आहे. मॉकटेल तयार. कोको पाईन मॉकटेल तयार आहे. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. कोको पाईन मॉकटेल बनवण्यासाठी लागणारं साहित्य: अननसाचे तुकडे, नारळाचं पाणी, अननसाचा रस, मध, लिंबाचा रस, चाट मसाला आणि मीठ. कृती: प्रथम एका मोठ्या बाउलमध्ये नारळाचं पाणी घेऊन त्यामध्ये अननसाचा रस, 1 चमचा लिंबाचा रस, 1 चमचा मध आणि अननसाचे तुकडे घालून मिश्रण ब्लेंडरने एकजीव करून घ्यावं. सर्विंग ग्लासमध्ये हे मिश्रण काढावं. त्यामध्ये चाट मसाला आणि मीठ घालून कोको पाईन मॉकटेल सर्व्ह करावं. आपल्या तिन्ही डिशेस तयार आहेत आणि त्या एकदम टेम्पटिंग दिसत आहेत, म्हणून त्या लगेच टेस्ट करायला हव्यात. खरंच तिन्ही डिशेस खूप छान झाले आहेत, एकदम टेस्टी. आणि झी मराठी आणि आम्ही सारे खवय्येच्या संपूर्ण टीमकडून तुमचे आभार.
आम्हाला इथे बोलवलं आणि एवढ्या छान डिशेस आम्हाला करून दाखवल्यात. ही एक छोटीशी भेटवस्तू आमच्याकडून. थँक्यू व्हेरी मच. बऱ्याच दिवसापूर्वीच माझे 75 झाली आणि आमच्या लग्नाला पण 50 वर्ष झाली याच वर्षी. वाव. त्यामुळे इथे यायला पण बोलवल्यामुळे मी पण एकदम खुशीत आहे आणि झी मराठीला पण थँक्यू. तुमच्याकडे सुद्धा ज्या छान छान रेसिपीज आहेत त्या तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा आणि त्याचबरोबर आजच्या भागाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवा आणि त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. आजचा भाग इथेच संपलाय. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि पाहत रहा आम्ही सारे खवय्ये. नव्या नव्या चवी ढवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. मग आज तुम्ही आम्हाला कुठल्या रेसिपीज दाखवताय? मी आज तुम्हाला एक ग्रीन गार्डन सब्जी दाखवणार आहे. एक मुलांकरता स्नॅक्स म्हणून अशी इन्स्टंट टोमॅटो चटणी दाखवणार आहे आणि कोल्ड ड्रिंक्स किंवा सॉफ्ट ड्रिंक्स जे बाहेर न आणण्यापेक्षा घरी एक छान एक पान बहार जे आपल्या विड्याची पानं असतात त्या पानाचे एक ड्रिंक दाखवणार आहे. आम्ही